नमस्कार, मी डॉक्टर दर्शना साळवे आणि आज मी आपल्याबरोबर कोविड-19 ह्या विषयावर बोलणार आहे. गेले काही दिवसात आपण कोविड-19 याबद्दल ऐकलंच असेल. तर एक्झॅक्टली कोविड-19 काय आहे? कोविड-19 म्हणजेच कोरोना व्हायरस डिसीज 19 हा एक इन्फेक्शियस डिसीज आहे जो सर्वप्रथम चायनाच्या वुहान नावाच्या शहरामध्ये डिटेक्ट झाला होता डिसेंबर 2019 मध्ये. याचे लक्षणं म्हणजे ताप येणे, ज्याला आपण हाय ग्रेड फीवर म्हणतो, म्हणजेच 38 डिग्री सेल्सिअस अँड अबाव. त्याच्याबरोबर रेस्पिरेटरी सिम्पटम्स म्हणजेच खोकला, ड्राय कॉफ म्हणजे कोरडा खोकला येणे, घसा दुखणे, अंग दुखणे, श्वास घ्यायला त्रास होणं आणि सिव्हिअर केसेसमध्ये निमोनिया. याचं मोड ऑफ ट्रान्समिशन म्हणजेच ड्रॉपलेट मेथडनी हे होतं. म्हणजेच काय की जेव्हा आपण खोकतो किंवा आपण जेव्हा शिंकतो तर तेव्हा जे ड्रॉपलेट्स फॉर्म होतात, म्हणजेच थेंब जे फॉर्म होतात, तर हा विषाणू त्या माध्यमातून स्प्रेड होतो. हे जे ड्रॉपलेट्स आहे किंवा हे जे थेंब आहेत हे जास्त ट्रॅव्हल करू नाही शकत. हे 1 मीटरच्या अंतरावर ट्रॅव्हल करतात. त्याच्यानंतर ते 1 मीटरच्या अंतराच्या नंतर ते सेटल डाऊन होतात कोणत्याही सरफेसवर, टेबल म्हणा, चेअर म्हणा किंवा फ्लोअर म्हणा, इथे ते सेटल होतात. याचं डायग्नॉसिस म्हणजेच तपासणी, आपण कोणाला याचे सिम्पटम्स असतील तुम्ही डॉक्टरकडे जाल तर तुमचा स्वॉब घेतला जाईल. नेझोफॅरेंजियल स्वॉब किंवा ओरोफॅरेंजियल स्वॉब याला असं म्हणतात. आणि त्याच्यानंतर त्याची तपासणी करून तुम्हाला रिझल्ट येईल की वेदर इट इज कोविड पॉझिटिव्ह किंवा कोविड निगेटिव्ह. ट्रीटमेंट बघायला गेलं तर सध्या आपल्याकडे कोणतीही डेफिनेट ट्रीटमेंट नाही किंवा कोणतेही वॅक्सिनेशन नाही आहे. आपण जे सध्या देतो आहे ते म्हणजे आपण एक सपोर्टिव्ह ट्रीटमेंट देतो आहोत किंवा सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट देतो आहोत. म्हणजे एखाद्याला जर ताप आला असेल तर आपण त्या तापावर उपचार करतोय किंवा कोणतेही रेस्पिरेटरी सिम्पटम्स झाले असतील, जसं श्वास घ्यायला त्रास होत असेल किंवा कॉफ असेल, तर त्याच्यावर आपण त्याला ट्रीटमेंट दिली जाते. तर सध्या आपल्याकडे एक डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट नाही आहे. तर आपल्याकडे आता फक्त एकच पर्याय उरतो, म्हणजेच प्रिव्हेन्शन करायचा. जोपर्यंत आपल्याकडे एक डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट येत नाही आहे किंवा वॅक्सिनेशन येत नाही आहे तर तोपर्यंत प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. आणि इथे तर आपल्याकडे एक डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट अजून आलेली नाही. प्रिव्हेन्शनमध्ये सर्वप्रथम म्हणजेच सोशल डिस्टन्सिंग करा. सोशल डिस्टन्सिंग म्हणजेच फिजिकल डिस्टन्सिंग. एकामेकापासून अंतर ठेवा. गर्दीत जाऊ नका, गर्दी करू नका. जेवढं घरातच थांबा, राईट. आणि घराच्या बाहेर पडू नका. आणि घराच्या बाहेर जर पडावं लागलंच, खूपच इम्पॉर्टंट असेल, अति आवश्यक असेल तरच पडा. घराच्या बाहेर पडताना सुद्धा मास्क वापरा. मास्क तुम्ही हा घरातल्या घरातच बनवू शकता. एक कापडी मास्क बनवू शकता तुम्ही स्वतःसाठी आणि तुमच्या परिवारासाठी. तुम्ही जेव्हा हा मास्क बाहेर जाताना वापराल आणि जेव्हा तुम्ही परत घरी याल तो सर्वप्रथम पाण्याने आणि साबणाने धुवून काढा. त्याच्यानंतर तुम्ही एक 20 मिनिट्स किंवा 15 मिनटं किंवा 20 मिनटं त्याला डेटॉलच्या पाण्यामध्ये ठेवू शकतात. आणि मग त्याच्यानंतर त्याला सन ड्राय करू शकतात, म्हणजेच उन्हामध्ये वाळवू शकतात. जर तुमच्याकडे डेटॉल नसेल तर गरम पाण्यामध्ये त्याला बुडवून ठेवा फॉर नेक्स्ट 15 to 20 मिनिट्स आणि त्याच्यानंतर त्याला सन ड्राय म्हणजेच उन्हामध्ये वाळवून काढा. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट राहतं तुमचं हँड हायजीन. हँड जेवढं होऊ शकेल तेवढे स्वच्छ हात धुवा साबणाने आणि पाण्याने. जर तुम्ही बाहेर कुठे जात असाल तर तुम्ही सॅनिटायझर्स वापरू शकता, पण होऊ शकतं साबण आणि पाणी सर्वात चांगला उपाय. आणि नेसेसरी नाही आहे की तुमचा साबण एक अँटीसेप्टिक साबणच असायला हवा. तो कोणताही साबण असू शकतो. स्पेशली ज्यांना स्किन कंडिशन्स आहेत, जसे एक्झिमा झालं किंवा सोरायसिस झालं, तर तुम्ही कोणताही साबण वापरू शकता. तुम्ही डवसुद्धा वापरू शकता. त्याच्यानंतर सुद्धा स्वच्छ हात धुतल्यानंतर तुम्ही मॉइश्चरायझर वापरू शकतात टू मॉइश्चर युअर हँड्स. किंवा तुम्ही एक कोकोनट ऑइल पण वापरू शकता, खोबऱ्याचं तेलही वापरू शकता टू मॉइश्चराइज युअर हँड. त्याच्यानंतर एक इम्पॉर्टंट महत्त्वाची बातमी म्हणजे अशी की हा डिसीज किंवा हा आजार कोणालाही होऊ शकतो, इररिस्पेक्टिव्ह ऑफ एज.
त्याच्यामध्ये वयानुसार होतोय असं नाही आहे, तो कोणत्याही वयाच्या माणसाला होऊ शकतो. पण त्यातल्या त्यात 3 जे मेन ग्रुप आहे, म्हणजे एक्स्ट्रीम ऑफ एजेस ज्याला आपण म्हणतो, की वृद्ध, एल्डरली पॉप्युलेशन आणि लहान मुलं म्हणजे चिल्ड्रन, यांची जास्तीत जास्त काळजी घ्या. दे आर मोस्ट ससेप्टेबल. त्याचबरोबर प्रेग्नंट फिमेल्स, गर्भवती, हे पण जास्त ससेप्टेबल असू शकतात या आजाराला, म्हणून त्यांची तुम्ही जास्तीत जास्त काळजी घ्या. त्याच्यानंतर एक औषध आलेलं आहे HCQ नावाचं, विच इज हायड्रॉक्सिक्लोरोक्विन. हे औषध आपण हा एक अँटी मलेरियल ड्रग आहे, जो आपण मलेरियाच्या ट्रीटमेंटमध्ये हा ड्रग दिला जातो. तर खूप व्हॉट्सॲप मेसेजेस तुमचे एक्सचेंज होत आहेत किंवा स्प्रेड होत आहेत, की हे आपण प्रोफिलॅक्सिस मेजर्स म्हणून घेऊ शकतो किंवा प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणून घेऊ शकतो. तर तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे की प्लीज तुमच्या डॉक्टरच्या शिवाय कोणतंही औषध तुम्ही घेऊ नका, कारण ह्या औषधाचे खूप सिरियस कॉम्प्लिकेशन्स पण आहेत. म्हणून कोणत्याही औषधाचं एक रॅशनल यूज केला पाहिजे. जिकडे गरज आहे, जेव्हा गरज आहे तेव्हाच तो वापरला पाहिजे, नाही तर तो वापरू नका. स्पेशली HCQ प्रोफिलॅक्सिस जे हेल्थकेअर वर्कर्स आहेत, जे कोविड पॉझिटिव्ह पेशंटला हँडल करतायत, ट्रीट करतायत किंवा ते कोणाचा संपर्क आलेला आहे, त्या लोकांमध्ये हा प्रोफिलॅक्सिस दिला जातो. जनरल पॉप्युलेशनसाठी हा प्रोफिलॅक्सिस नाही आहे किंवा ही ट्रीटमेंट जनरल पॉप्युलेशनसाठी नाही आहे, ज्यांना कोविड झालेलं नाही आहे. ठीक आहे, तर म्हणून प्लीज ह्या औषध घेऊ नका. स्वतःहून घेऊ नका. ठीक आहे. त्याच्यानंतर शेवटी म्हणजे जर कोणाला हा आजार झाला आहे आणि त्यांनी वेळेवर याचा उपचार करून घेतला, याची ट्रीटमेंट करून घेतली, तर तो नक्कीच बरा होऊ शकतो. तर म्हणून घाबरून जाऊ नका. ठीक आहे. शेवटी मी एवढंच म्हणेन की करोना विषाणूला घाबरू नका, पण जागरूक राहा, घरी राहा, सुरक्षित राहा. ह्याचबरोबर मी आपल्या सर्वांचा निरोप घेते. नमस्कार.